चला मित्रांनो, तर लक्षात घ्या, आजचा जो आपला क्लास आहे तो आहे महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 वरच्या एमसीक्यू वरचा. हा भाग पहिला असणार आहे, यानंतर भाग दुसरा सुद्धा असणार आहे. दोन्ही भाग मधले आपण 20-20 म्हणजे आता 20 भाग 2 मध्ये 20 असे टोटल 40 प्रश्न या खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 वर बघणार आहोत. यामध्ये त्या टोटल 40 मध्ये म्हणजे पहिल्या 20 आणि दुसऱ्या 20 मध्ये तुमचे किती बरोबर येतात आणि किती नाही ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे ऍट द एंड, सगळ्यात शेवटी. क्लिअर? आता मी काय करतोय की इथे ना जी चॅट आहे ती प्रायव्हेट करतो, म्हणजे कोणाचेच आन्सर कुणाला दिसणार नाही. ठीक आहे ना, कुणाचेही आन्सर कुणाला दिसणार नाही. क्लिअर? आता घ्या, लक्षात घ्या, कामगार विभाग भरती 2026 मधला महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 चा भाग पहिल्याचा पहिला प्रश्न काय आहे, काय सांगतोय बघा. पहिला प्रश्न काय सांगतोय व्यवस्थित समजून घ्या. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 खालीलपैकी कोणत्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने लागू होतो? बघा काय म्हणतो, कोणाला हा क्लास प्रामुख्याने लागू होतो. लक्षात घ्या, कुणाला हा क्लास किंवा हा अधिनियम हा ऍक्ट लागू होतो. पहिला ऑप्शन आहे कारखान्याचे थेट आणि नियमित सुरक्षा रक्षक किंवा सुरक्षा कर्मचारी, एजन्सीद्वारे नियुक्त केलेले परंतु थेट नियमित कर्मचारी म्हणून काम करणारे सुरक्षा रक्षक, कारखान्यात किंवा आस्थापनेत काम करणारे परंतु तेथील थेट आणि नियमित कर्मचारी नसलेले सुरक्षा रक्षक, व्यवस्थापकीय संचालकांचे वैयक्तिक अंगरक्षक. आणि उत्तर देताना काय करत चला, 1 ला ए 1 ला बी असं देत चला, म्हणजे जेणेकरून मला लक्षात येतं की तुम्ही कोणत्या क्वेश्चनचा आन्सर देताय. कारण बरेचदा काय होतं की तुम्ही लेट आन्सर करताय, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. ओके, चला, प्रामुख्याने कोणाला लागू होतो, हा ऍक्ट कोणाला लागू होतो तुम्हाला माहित असेल. हा ऍक्ट चला पहिल्या सेक्शन मध्ये सेक्शन नंबर 1 त्यातल्या क्लॉज नंबर 4 मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यातल्या क्लॉज नंबर 4 मध्ये सांगितलेलं आहे. चला, प्रणाली बरोबर आहे, एडी भगत बरोबर आहे, श्रुती बरोबर आहे, अमय बरोबर आहे, दीक्षा चुकली, प्रणाली बरोबर आहे, प्राची सुद्धा बरोबर आहे. चला अजून, चला गुड, बाकीची खालचं सगळं बरोबर आहे. ठीक आहे ना, तुम्हालाही माहित आहे हा ऍक्ट काय सांगतो. हा ऍक्ट त्या सिक्युरिटी गार्ड्सना लागू होतो जे फॅक्टरी आणि इस्टॅब्लिशमेंट मध्ये, म्हणजे कारखाना असू दे, आस्थापना असू दे, आस्थापना इन द सेन्स ऑफ की एखादं महानगरपालिका असू दे, नगरपालिका असू दे, किंवा अजून वेगळ्या आस्थापना असू दे किंवा मंडळ असू दे, मध्ये काम करतात पण ते त्या संस्थेचे डायरेक्ट आणि रेग्युलर एम्प्लॉई नसतात. म्हणजेच ते परमनंट नाहीये, म्हणजेच ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर तिथे काम करतात. लक्षात आलं का? ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर तिथे काम करतात, मिडल मॅन मार्फत तिथं नेमले जातात. म्हणजे तिथं बोर्ड कडनं किंवा एजंट कडनं किंवा एजन्सी कडनं तिथं ते नेमले जातात. लक्षात आलं? या मागचा मेन पर्पज म्हणजे मिडल मॅन कडून होणारी एक्सप्लोटेशन थांबवणे, म्हणजे जे कोणी एजंट असतील, एजन्सी असतील, त्यांच्याकडून होणारं शोषण थांबवण्यासाठी. लक्षात आलं? कावेरी चुकलंय म्हणून मग सी करेक्ट आहे. बघा, एजन्सीद्वारे नियुक्त केलेले परंतु थेट नियमित कर्मचारी म्हणून काम करणारे सुरक्षा रक्षक, इथे नियमित म्हटलं आहे मित्रांनो, लक्षात द्या. म्हणून बी चालणार नाही, म्हणून बी चालत नाही. क्लिअर? सी का बरं चालतोय त्याच्या मागे रिझन आहे. सी का बरं चालतोय तर कारखान्यात किंवा आस्थापनेत काम करतात पण ते नसलेले सुरक्षा रक्षक नियमित कर्मचारी नसतात. क्लिअर? म्हणून सी करेक्ट. चला, सेकंड नंबर, on which date was this act deemed to have come into the force initially and which specific area? कायदा सुरुवातीला, लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा, सुरुवातीला कायदा, सुरुवातीला शब्द कोणत्या तारखेला आणि कोणत्या विशिष्ट क्षेत्रात लागू झाल्याचे मानलं जाते. सगळ्यात सुरुवातीला हा कायदा कुठे लागू झाला तुम्हाला माहित असायला पाहिजे. चला पटकन उत्तर द्या. तुम्हाला आठवत असेल 24 आणि 25 सप्टेंबर, 24 आणि 25 सप्टेंबर आठवत असेल, बरोबर आहे की नाही?
24 आणि 25 सप्टेंबर आठवत असेल, जर का ते आठवत असेल तर तुम्ही चुकीची लक्षात ठेवताय. 24 आणि 25 सप्टेंबर लक्षात व्यवस्थित ठेवलंय, पण प्रश्नात काय म्हटलंय? सुरुवातीला आणि विशिष्ट क्षेत्रासाठी म्हटलंय. सुरुवातीला आणि विशिष्ट क्षेत्रासाठी म्हटलंय. त्यामुळे जे लोक ऑप्शन ए चूज करतील बिलकुल चुकीचं आहे. जे लोक आन्सर ए ऑप्शन ए चूज करतील ते बिलकुल चुकीचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सगळ्यात सुरुवातीला हा कायदा ग्रेटर मुंबई आणि ठाणे डिस्ट्रिक्टसाठी लागू करण्यात आला होता. ओके, नंतर मग तो वेगवेगळ्या भागांमध्ये लागू करण्यात आला होता, किंवा नंतर मग इतर भागांमध्ये लागू करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट सेपरेट नोटिफिकेशन इश्यू केलं होतं, जे की 24 आणि 25 सप्टेंबर होतं. पण सुरुवातीला मित्रांनो हा जो पार्ट आहे हा बृहमुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी लागू करण्यात आला होता. तो लागू करण्यात आला होता 29 जून 1981 ला. लक्षात घ्या. म्हणून त्यांनी काय म्हटलंय? सुरुवातीला आणि विशिष्ट क्षेत्र म्हटलं, नाही तर त्यांनी महाराष्ट्र म्हटलं असतं. विशिष्ट क्षेत्र म्हटलंय त्यांनी आणि सुरुवातीला म्हटलंय. म्हणजेच काय करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? काय येणार आहे? 29 जून. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 24-25 सप्टेंबर 1981 संपूर्ण महाराष्ट्र राज्यात. बरोबर आहे का? म्हणून इथे ऑप्शन बी करेक्ट येतो. क्लिअर? नेक्स्ट 3. अकॉर्डिंग टू द सेक्शन 211 ऑफ द ऍक्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन द डेफिनेशन ऑफ वेजेस? अधिनियमाच्या कलम 211 नुसार खालीलपैकी कशाचा समावेश वेतन, ज्याला वेजेस च्या व्याख्येत होतो म्हणतायत? चला पटकन सांगा. क्वेश्चन नंबर 3 पटपट सांगत चला. चला पटकन सांगा. 3 ला कोणतं बरोबर येतं? प्रज्योत चुकलं. प्रज्योत चुकलंय, उत्तर चुकलं. एकदा व्यवस्थित वाचा. अमय चुकलंय तुमचं. ज्यांचं चुकते त्यांची नावं घेतो, बाकी ज्यांचे काय घेत बसत नाही. चलो गुड. चला बघा, वेजेस म्हणजे काय? फक्त कामाच्या मोबदल्यात दिलेला पैसा. कामाच्या मोबदल्यात दिलेला पैसा. त्यामध्ये काय येत नाही? त्यामध्ये नियुक्त्या घराचा निवारा येणार नाही. त्यामध्ये प्रवास भत्ता किंवा कोणताही प्रवास सवलतीचं येत नाही. कोणतंही पेन्शन किंवा ग्रॅज्युटी त्यामध्ये येत नाही. त्यामध्ये काय येतात? वॉच अँड वॉर्ड, सुरक्षा कामासाठी सुरक्षा रक्षकाला पैशाच्या स्वरूपात देय असलेली सर्व मोबदले. त्याच्या कामासाठी फक्त त्या स्वरूपात त्याला पैसा दिला जातो, त्याला काय म्हणतात? वेजेस म्हणतात, वेतन म्हणतात. त्यामुळे डी करेक्ट. ओके, चलो नेक्स्ट 4th नंबर. काय सांगतो 4th नंबर? कायद्याच्या कलम 15 अंतर्गत राज्य सरकार एका सल्लागार समितीची स्थापना करते. या समितीत राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांची कमाल कायदेशीर मर्यादा किती आहे? सेक्शन नंबर 15, जिथे तुम्ही काय केली जातं? ऍडवायझरी कमिटी स्थापन केली जाते. त्या ऍडवायझरी कमिटीमध्ये राज्य सरकारचे किती मेंबर असू शकतात? सांगा पटकन. क्वेश्चन नंबर 4 ला. चला क्वेश्चन नंबर 4. चला अगदी बरोबर आहे, सगळ्यांचं बरोबर आहे. ती जी संख्या आहे त्यामध्ये तुम्हाला माहित आहे की 1/4 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. सगळ्या मेंबरच्या ऍडिशनच्या पेक्षा 1/4 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे 1/4 एवढी, 1/4 एवढी तिथे काय असतात? ऍडवायझरी कमिटीमध्ये स्टेट गव्हर्नमेंटचे लोक असतात. क्लिअर? ओके गुड. नेक्स्ट 5th नंबर. Any inquiry conducted by an officer authorized to determine monies due from employers under the section 14 is legally deemed to be what? कलम 14 अंतर्गत नियुक्त्याकडून देय असलेली रक्कम निश्चित करण्यासाठी अधिकृत अधिकाऱ्याने केलेली कोणतीही चौकशी कायदेशीररित्या काय मानली जाते? एक प्रशासकीय बैठक, एक लवाद प्रक्रिया, भारतीय दंड संहितेच्या अर्थांगत एक न्यायिक प्रक्रिया, किंवा एक संक्षिप्त विभागीय चाचणी.
चला प्रश्न 5वा आहे, पटपट सांगा. चलो गुड, बरोबर आहे. आधी तुम्हाला सांगितलं, ज्याने व्यवस्थित आपले लेक्चर बघितले आहे, ज्याने आपलं एकदाच लेक्चर बघायचे आहे, ओके, आणि खूप झालं तर रिव्हिजन मध्ये एकदा बघा, रिव्हिजन मध्ये एकदा बघा, त्याच्यापेक्षा जास्त लेक्चर बघायची गरज पडू देणार नाही, गरजच पडत नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे की एकदाच शिकवणं आहे आणि तेच डोक्यात राहणं आहे. तर अगदी बरोबर. काय असते ती ज्युडिशियल प्रोसेस मानली जाते, बरोबर आहे की नाही? ती काय मानली जाते? ज्युडिशियल प्रोसेस मानली जाते, ज्यामध्ये जसं की तुम्हाला माहित असेल की त्याला ज्युडिशियल क्वासी पॉवर मिळत असतात, ज्यामध्ये आयपीसी 193, 218, 228 च्या नुसार त्याला ती पॉवर दिली जात असते, आणि ज्यामध्ये तो कोणतेही डॉक्युमेंट किंवा कोणालाही शपथेवर प्रतिज्ञापत्र देणं किंवा प्रूफ मागणं ह्या गोष्टी तो करू शकतो. म्हणून 5 ला सी बरोबर. चलो नेक्स्ट 6 नंबर काय सांगतो? जर एखाद्या मुख्य नियुक्त्याने त्यांच्या सुरक्षा रक्षकांना या कायद्याअंतर्गत तयार केलेली योजना लागू होती की नाही याबद्दल विवाद निर्माण केला तर कलम 5 नुसार असा विवाद सोडवण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे? पटकन समा. तो कोणाला आहे? कोणाला आहे? अगदी बरोबर आहे. कोणाला? राज्य शासनाला तो अधिकार असतो. जर का डिस्प्यूट निर्माण झाला आणि एखाद्या रजिस्टर्ड गार्डने किंवा रजिस्टर एखादा गार्ड आहे किंवा एखादी स्कीम त्याला लागू होते की नाही, तर हा मॅटर कोणाकडे? स्टेट गव्हर्नमेंटकडे रेफर केला जातो. स्टेट गव्हर्नमेंट निर्णय ऍडवायझरी कमिटीशी सल्ला मसलत करून घेत असते आणि स्टेट गव्हर्नमेंटने घेतलेला निर्णय हा फायनल असतो. क्लिअर? त्यामुळे राज्य शासन करेक्ट आन्सर आहे. 7 अंडर द सेक्शन 18 ऑफ द ऍक्ट देयर इज एन अब्सोल्यूट प्रोहिबिशन ऑन एम्प्लॉयमेंट ऑफ सर्टन ग्रुप ऑफ अ सिक्युरिटी गार्ड. हु डज इट प्रोहिबिट? कायद्याच्या कलम 18 अंतर्गत सुरक्षा रक्षक म्हणून एका ठराविक गटाच्या रोजगारावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ती कोणावर बंदी घालते? पटकन सांगा. ती कोणावर बंदी घालते? 58 वर्ष वय पूर्ण झालेली व्यक्ती, महाराष्ट्राचे बिगर रहिवासी, मुले ज्याला आपण बालक म्हणतो, किरकोळ शारीरिक आजार असलेले व्यक्ती. 7 ला काय बरोबर आहे? चलो 7 ला काय बरोबर आहे? ते सी बरोबर आहे, चिल्ड्रन. बरोबर आहे की नाही? सेक्शन 18 मध्ये प्रोहिबिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन दिलेलं आहे. जर का तुम्ही बघितलं तर आता याचा अर्थ काय होतो? कोणत्याही मुलाला, चाइल्डला सिक्युरिटी गार्ड म्हणून एम्प्लॉय करता येत नाही. ओके, यामध्ये स्ट्रिक्टली प्रोहिबिशन घातलेलं आहे. किती वर्षापर्यंत? पटकन तेही सांगून द्या. वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत? पटकन सांगा. क्लिअर सांगितलेलं आहे. वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत आणि कोणत्या वर्षानंतर, म्हणजे लिमिट काय आहे? गुड. किती आहे? 18 वर्ष. बरोबर आहे की नाही? सेक्शन नंबर 18 मध्ये क्लिअर केलेलं आहे. चलो, जर नोंदणीकृत सुरक्षा रक्षक कामासाठी उपलब्ध असेल परंतु मुख्य नियुक्ता त्याला रोजगार किंवा पूर्ण रोजगार देण्यात अपयशी ठरला तर कायद्याद्वारे कोणती सुरक्षा यंत्रणा प्रदान केली जाते? जर का तो काम करायला तयार आहे, पण त्यासाठी कामच अवेलेबल नाहीये, तर काय केलं जाऊ शकतं? पटकन सांगा. क्वेश्चन नंबर 8. तो व्यक्ती काम करायला तयार आहे, चला काय आहे? 100% बरोबर आहे सगळ्यांचं. अगदी बरोबर आहे. ऑप्शन बी करेक्ट येतो. जर का तो व्यक्ती काम करायला तयार आहे पण कधी कधी काय होतं की पुरेसं काम अवेलेबल नसल्यामुळे तो व्यक्ती कदाचित कामापासून वंचित राहू शकतो, त्याला काम मिळत नाही. मग अशा केसमध्ये काय असतं की त्याला
कमीत कमी एक वेतन फिक्स केलं जातं, ते मिळण्याचा तो अधिकारी असतो किंवा तो पात्र असतो. क्लिअर? म्हणून बी करेक्ट. 9 काय सांगतो, या अधिनियमानुसार खालीलपैकी कोणता केंद्रीय कामगार कायदा मंडळाकडे नोंदणीकृत खासगी सुरक्षा रक्षकांना लागू करण्यासाठी स्पष्टपणे विस्तारित करण्यात आलेला आहे? चला पटकन सांगा. या अधिनियमानुसार खालीलपैकी कोणता केंद्रीय कामगार कायदा मंडळाकडे नोंदणीकृत खासगी रक्षकांना लागू करण्यासाठी स्पष्टपणे विस्तारित करण्यात आलेला आहे? श्रुती चुकलंय. जर का तुम्ही सेक्शन 19 बघितला तर त्यामध्ये क्लिअर सांगितलं आहे रजिस्टर्ड सिक्युरिटी गार्डना वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 म्हणजे आत्ताचा एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन फ्रेमवर्क ची बेनिफिट लागू होत असतात. म्हणजेच काय, काम करताना जर का इंजुरी किंवा ऍक्सिडेंट झाली असेल तर त्यांना कॉम्पेन्सेशन मिळू शकते. म्हणजे जर का इन केस काही झालं तर त्याला काय मिळतं, काहीतरी कॉम्पेन्सेशन दिलं जात असतं. ओके, म्हणजे नुकसान भरपाई ज्याला बोलतो. म्हणून सी करेक्ट, वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 हा लागू होत असतो. लक्षात आलं? जर काही काम करताना इंजुरी होत असेल, ऍक्सिडेंट होत असेल तर त्याला त्याची नुकसान भरपाई दिली जात असते. ती आहे 9C करेक्ट. नेक्स्ट 10 या कायद्याच्या कलम 6 अंतर्गत स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाची कायदेशीर स्थिती आणि कॉर्पोरेट स्वरूप काय असते? या कायद्याच्या अंतर्गत 6 अंतर्गत स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाची कायदेशीर स्थिती आणि कॉर्पोरेट स्वरूप काय असते? चला 10 ला काय बरोबर आहे? आता हा बोर्डच्या संदर्भात प्रश्न आहे, बरोबर आहे. सिक्युरिटी गार्डच्या बोर्ड जो आपण कॉन्स्टिट्यूट केला होता सेक्शन नंबर 6 मध्ये, त्या संदर्भातला हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. त्याआधी अजून सांगतोय की हे लेक्चर जर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये बघायचे असतील तर तुम्ही आपलं जे ऍप आहे पिलर्स कोचिंग क्लासेसचं किंवा जो नंबर दिलेला आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करून हा कोर्स परचेस सुद्धा करू शकता 2191 ला. क्लिअर? चलो बघा काय म्हणतायत की टेम्पररी ऍडवायझर असते का? नाही, तिला टेम्पररी तुम्ही म्हणू शकत नाही. किंवा सुरक्षा एजन्सीद्वारे व्यवस्थापित केलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते का? ते पण नाही. आणि संस्था नोंदणीकृत कायद्याअंतर्गत नोंदणीकृत एक अनौपचारिक संस्था सुद्धा नसते. करेक्ट आन्सर बी आहे, ती एक शाश्वत उत्तराधिकारी आणि सार्वत्रिक मुद्रा असलेली एक निगमित संस्था असते, एक कॉर्पोरेट बॉडी असते, तिला सर्व स्वतंत्र स्वतःचे अधिकार असते. क्लिअर? चला 11 कलम 3(2) अंतर्गत जर एखाद्या नोंदणीकृत मुख्य नियुक्त्याने सुरक्षा रक्षकाचे वेतन वेळेत मंडळाकडे जमा करण्यात सातत्याने, बघा शब्द बघा, सातत्याने चूक केली तर मंडळ कमाल किती कायदेशीर दंड आकारू शकते, अधिभार करू शकते? क्वेश्चन नंबर 11 किती? किती? तुम्हाला माहित आहे की एखाद्या नियुक्त्याने किंवा मुख्य नियुक्त्याने प्रिन्सिपल एम्प्लॉयरने दिलेल्या टाइम पिरियड मध्ये सर्व रोजगार जी असेल त्याचं वेतन वेळेत जमा करणं गरजेचं असते. तो जर का करत नसेल तर मग त्या केसमध्ये एका महिन्याचं मासिक वेतन त्याच्याकडनं जास्त घेतलं जातं. पण ही चूक तू कंटिन्यू करत आहे. ओके, म्हणजेच काय, तू कंटिन्यू तशा गोष्टी करतच आहे. त्या केसमध्ये जर का सातत्याने अशी चूक केली जात असेल तर सरळ सरळ काय आहे, त्याच्या एका मासिक वेतनाच्या 10%, लक्षात घ्या किती, 10% एवढी रक्कम त्याला बोर्डकडे जमा करायला सांगू शकते. लक्षात आलं? म्हणून मग बी करेक्ट. चला 12 काय सांगतो? अकॉर्डिंग टू द सेक्शन 33 ऑफ द ऍक्ट
if a person continues to contribute a provision of the scheme even after being convicted, what is the maximum daily fine that can be imposed? अधिनियमाच्या कलम 3(3) नुसार, कलम 3 म्हणजे सुरुवातीला, पहिल्याच सुरुवातीला तुम्हाला आठवते 5 लाख, 10 लाख आणि मग पुढे नुसार एखाद्या व्यक्तीने दोषसिद्धी झाल्यानंतर योजनेच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन सुरू ठेवल्यास कमाल किती दैनिक दंड लावला जाऊ शकतो? चला क्वेश्चन 12, किती लावला जाऊ शकतो? बरोबर आहे. ऍक्च्युअली जर का उल्लंघन होत असेल तर सुरुवातीला तो 5 लाख रुपये एवढा फाईन त्याला असतो, बरोबर आहे की नाही? 5 लाख. पण त्याने पुन्हा जर का केला असेल तर त्या केसमध्ये त्याला मग किती दिलं जातं? 10 लाख रुपये एवढा फाईन दिला जात असतो, बरोबर आहे. पण तो कंटिन्यू चालूच ठेवत असेल, कंटिन्यू चालू ठेवत असेल तर मग 5,000 रुपये पर डे एवढा फाईन त्याला दिला जात असतो. प्रत्येक दिवसाला 5,000 रुपये. क्लिअर? म्हणून मग इथे काय 2.5 प्रत्येक 5,000. सी बरोबर आहे. बरोबर, सी करेक्ट आहे. चला सगळ्यांची उत्तर बरोबर आहे. 13 कलम 6(4) नुसार सुरक्षा रक्षक मंडळावर राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांची योग्य कायदेशीर रचना मर्यादा काय आहे? झाला आहे या प्रश्न, हा झाला आहे, रिपीट होत आहे, बरोबर आहे की नाही? नाही, ते ऍडवायझरी कमिटीचा झाला, हा सुरक्षा रक्षकांचा आहे, सॉरी बोर्डचा. सांगा करेक्ट ऑप्शन किती आहे 13 ला? करेक्ट ऑप्शन किती आहे? करेक्ट स्टॅच्युटरी कंपोजिशन लिमिट मेंबर रिप्रेझेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑन द सिक्युरिटी गार्ड बोर्ड. सिक्युरिटी गार्ड बोर्ड वरचा प्रश्न आहे. आधी कशाचा झाला होता? ऍडवायझरी कमिटीचा झाला होता, बरोबर आहे की नाही? आधी जो प्रश्न झाला होता तो ऍडवायझरी कमिटीचा झाला. चला अगदी बरोबर. करेक्ट ऑप्शन काय आहे? प्राची चुकलं, कावेरी चुकलंय, प्रणाली पण चुकली, बाकीचे बरोबर आहे सगळे. चला काय आहे बोर्डचं कंपोजिशन फॉर्म्युला काय दिलाय तुम्हाला माहित आहे की एम्प्लॉयर गार्ड्स यांचं इक्वल रिप्रेझेंटेशन असते आणि जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतात किंवा गव्हर्नमेंटचे जे प्रतिनिधी असतील त्यांचं कंपोजिशन किती असतं? 1/3 असतं. किती असतं? 1/3, बरोबर. म्हणून ए करेक्ट. 14 कायद्याच्या कलम 6(8) अंतर्गत कोणत्या गटातील सदस्यांना बैठकींना उपस्थित राहण्यासाठी मंडळाच्या निधीतून प्रवास आणि दैनिक भत्ता मिळण्यासाठी स्पष्टपणे वगळण्यात आलेली आहे? कोणाला वगळण्यात आला आहे? कोणाला वगळण्यात आलेला आहे? 14 कोणाला वगळण्यात आलं? सिंपल आहे. जे लोक राज्य शासनाचे प्रतिनिधी करणारे सदस्य असतात ते ऑलरेडी सॅलरीड पर्सन असणार आहे, त्यामुळे त्यांना अशा पद्धतीच्या केसमधनं वगळलं जात असतं, बरोबर आहे. कारण की त्यांना आधीच गव्हर्नमेंटकडनं अलाउन्सेस मिळत असतात, त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात त्यांना या पूर्ण प्रोसेसमधनं वगळलं जातं. 15 According to the section 15(6)(a), what is the statutory term of office for a member of the advisory committee other than those representing the state government and under whose pleasure do they hold office? कलम 15(6)(a) नुसार सल्लागार समितीच्या सदस्यांचा राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांशिवाय त्यांना वगळून कायदेशीर कार्यकाळ किती असतो आणि ते कोणाच्या मर्जीनुसार पदावर राहतात? 3 वर्षे राज्य विधिमंडळ, 5 वर्ष राज्य सरकार, 5 वर्ष राज्य समितीचे अध्यक्ष, राज्य विधानसभेच्या कार्यकाळासह संपुष्टात येणारा कोणताही मर्जीपासून स्वतंत्र. चला 15 ओके. राज्य विधिमंडळ शब्द आपण कुठेच बघितला नाही. समितीचा अध्यक्ष नसतो किंवा
कोणत्याही मर्जीपासून नाही. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो आणि सरकारच्या मर्जीनुसार असते. बरोबर आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो आणि सरकारच्या मर्जीनुसार असते. क्लिअर. त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट. बी करेक्ट. क्लिअर. नाउ 16 कलम 15(1) अंतर्गत जर सल्लागार समिती कोणत्याही कारणास्तव कार्यरत नसेल तर राज्य सरकारला कोणता असाधारण अधिकार दिला आहे? सल्लागार समिती कार्यरतच नाहीये, बरोबर आहे की नाही? क्लिअर. तर त्या केसमध्ये काय केलं जाऊ शकतं? चला पटकन सांगा. संघर्ष चुकलंय, प्राची चुकलं. जे चुकतायत त्यांचंच फक्त नाव घेतोय, बाकी नाही. अरे सरळ आहे. जर का सल्लागार समिती नसेल तर खरं तर हा नॉन ऑब्स्टेंट क्लॉज आहे. जर ऍडवायझरी कमिटी कार्यरत नसेल तरी स्टेट गव्हर्नमेंटचं काम थांबवू शकत नाही. ओके. मग अशा केसमध्ये काय केलं जातं? गव्हर्नमेंट कमिटीच्या ऍडवाइस शिवाय सुद्धा नोटिफिकेशन इश्यू करू शकते, डिसिजन घेऊ शकते. लक्षात आलं? आणि या केसमध्ये त्यांनी काय म्हटलं? राज्य सरकार सुरक्षा रक्षक मंडळात त्वरित विसर्जित केले पाहिजे. चुकीचं आहे. उच्च न्यायालय योजनांचे प्रशासन आणि अंमलबजावणी स्वतःच्या ताब्यात घेते? बिलकुल नाही. राज्य सरकार सल्लागार समितीच्या सल्ल्याशिवाय किंवा कन्सल्टंट शिवाय अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी करू शकते आणि निर्णय घेऊ शकते. ओके. तर स्वतः सरकार अशा केसमध्ये स्टँड घेतो आणि या केसमध्ये पाऊल उचलतो, म्हणून सी करेक्ट. क्लिअर. कावेरी 17 काय सांगतो? कलम 27(a)(1) अंतर्गत योजनेच्या उल्लंघनाचा गुन्हा तडजोड करण्याचा कायदेशीर अधिकार कोणाला आहे आणि तडजोडीची रक्कम किती निश्चित केली जाते? तडजोडीचा अधिकार कोणाला आहे आणि तडजोडची रक्कम किती असते? पटकन सांगा. कोण करू शकतं? कधी करू शकतं? गुन्हा दाखल होण्याच्या आधी आणि झाल्यानंतर, खटला सुरू होण्याच्या आधी आणि झाल्यानंतरही. फक्त रिझल्ट यायला नको, बरोबर आहे की नाही? तेव्हा करू शकतो. कोण करू शकते तडजोड? किंवा ती तरतूद पुढे कशासाठी केली आहे? तर ती तरतूद याच्यासाठी आहे की संबंधित मंडळाचे अध्यक्ष जो चेअरपर्सन असतो तो तशा पद्धतीने तडजोड करू शकतो. आणि रक्कम किती भरावी लागते? तर 50%. किती? 50% एवढी रक्कम म्हणजे सी करेक्ट. बरोबर. 50% एवढी रक्कम म्हणजे सी करेक्ट. ओके. चला बरोबर आहे. सगळ्यांचं बरोबर आलंय. नेक्स्ट. यालाच काय म्हणतो आपण? कंपाऊंडिंग ऑफेन्स सुद्धा म्हणतो. ओके. कंपाऊंडिंग ऑफेन्स सुद्धा बोलतो. 18 काय बोलतो? कलम 27(1)(2) च्या नुसार जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर तसाच गुन्हा केल्यास तो गुन्हा तडजोड न करता येण्यासाठी किती वर्षाचा कायदेशीर प्रतिबंधात्मक कार्यकाळ लागू होतो? म्हणजेच इन शॉर्ट सांगायचं झालं तर कोण कंपाऊंड ऑफेन्सच्या तरतुदीत येत नाही? तडजोड म्हणजे जी गुन्ह्याची तडजोड आहे त्यासाठी कोण येणार नाही? याची पीडीएफ प्रोव्हाइड केली जाणार नाही. तुम्हाला याची पीडीएफ प्रोव्हाइड केली जात नाही, प्लीज. चला सेक्शन नंबर 18. एडी भगत 17चं उत्तर आता दिलंय. 18ला बी करेक्ट. ओके. ओके. चला करेक्ट उत्तर काय येतं? 1 वर्ष बिलकुल नाहीये, 5 वर्ष नाहीये आणि दुसऱ्यांदा गुन्हा करण्यासाठी तडजोड काय प्रतिबंध ही नाहीये. किती वर्ष आहे?
3 वर्षाचा कार्यकाळ दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आधी जी तडजोड केली असेल तिथून 3 वर्षानंतर केली असेल तर तडजोड करता येतं, पण 3 वर्षाच्या आतमध्ये पुन्हा सेम गुन्हा केलाय तर ते चालत नाही, किंवा त्याच्या संबंधात गुन्हा केला असेल तरी चालत नाही. म्हणून मग बी करेक्ट येतो. क्लिअर. चला नेक्स्ट. कलम 25(1) अंतर्गत राज्य सरकारने बरखास्त अतिक्रमणित केलेले मंडळ सुरुवातीला कमाल किती कालावधीच्या आत पुनर्गठित करणे बंधनकारक आहे, आणि या बरखास्तीचा कार्यकाळ कमाल किती महिन्याने वाढवला जाऊ शकतो. चला पटकन सांगा. 19चं उत्तर सांगा पटकन. दोन्ही विचारलेला आहे. आपण हा कालच्याच लेक्चरमध्ये बघितलेला प्रश्न आहे. हा कालच्याच लेक्चरमध्ये बघितलेला आहे आणि सांगितलंही होतं मी की कुठे लिहून ठेवायचे, नोट्स मध्ये कसं लिहून ठेवा. त्याच्यावर आपण एक प्रश्नही तयार केला होता कालच्या लेक्चरमध्ये, बरोबर आहे की नाही. चला बरोबर आहे. गुड. फैयाज आन्सर चुकलंय. बघा रूल काय बोलतोय. कलम 25 किंवा सेक्शन 25 नुसार स्टेट गव्हर्नमेंटने जर का बोर्डला सस्पेंड केलं असेल तर 12 महिन्याच्या आत गव्हर्नमेंटने बोर्डला रिकॉन्स्टिट्यूट करणं मॅन्डेटरी आहे, बरोबर आहे की नाही. पण जर काही सफिशियंट रिझन असेल तर ही मुदत 6 महिन्यासाठी पुन्हा वाढवली जाते, बरोबर आहे. जर का बघितलं 12 महिने 6 महिने म्हणजे इथं बरोबर दिसतोय. हे 6 महिने, हे 3 महिने, हे 12 महिने आहे पण नंतर 24 दिलेलं आहे, इथे 18 महिने, हेच चुकलं, बरोबर आहे. म्हणजे फक्त बरोबर काय दिसतं तुम्हाला, ऑप्शन बी हे करेक्ट दिसतं. सुरुवातीला 12 महिन्याच्या आत करा, पण जर काही सफिशियंट रिझन असेल तर तो 6 महिन्याचा कालावधी पुन्हा वाढवला जाऊ शकतो. क्लिअर. सेक्शन 20 काय सांगतो. क्वेश्चन 20. कलम 16(2)च्या अटीनुसार तपासणी दरम्यान निरीक्षकाद्वारे चौकशी केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणता कायदेशीर संरक्षण अधिकार स्पष्टपणे हमी म्हणून दिला गेला आहे. चला इन्स्पेक्टरच्या संदर्भातला प्रश्न विचारला गेला आहे. इन्स्पेक्टरच्या संदर्भातला प्रश्न विचारला गेलेला आहे. कलम 16(2)च्या अटीनुसार तपासणी दरम्यान निरीक्षकाद्वारे चौकशी केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणतं कायदेशीर संरक्षण अधिकार स्पष्टपणे हमी म्हणून दिला गेला आहे. अगदी बरोबर. चला अगदी बरोबर आहे. चलो गुड. शुभम चुकलंय. ओके. सी करेक्ट आहे. कोणत्याही व्यक्तीला स्वतःला गुन्ह्यात अडकवणारे उत्तर देण्याची किंवा विधान करण्याची सक्ती केली जाणार नाही. क्लिअर. म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. चला थांबूया. झालेत. अशा पद्धतीने सगळे प्रश्न संपलेले आहेत. क्लिअर.